हाय हॅलो नमस्कार. मी राणी आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. आय होप आजचा दिवस आणि येणारे सगळेच दिवस तुम्हाला खूप छान जावेत, ही स्वामी महाराजांच्यांनी प्रार्थना. चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण ज्या गोष्टी काही शेअर करणार आहोत त्या आपल्या गृहिणींच्या सगळ्यांच्या सकाळच्या घाईगडबडीच्या एकदम सारख्याच असतात. प्रत्येकाचं जरी रुटीन वेगवेगळं असलं तरी किचन आणि घरातली कामं जी गृहिणींना करावी लागतात ती तर सगळी सेमच असतात आणि त्याच्यामध्ये काही बदल नसतो. ठीक आहे, जे काही कामं असतात ती तर आपल्याला रोजची तेच रुटीन असतं, तेच आपल्याला फॉलो तर करावंच लागतं. आणि ह्या कामांमधून आपण नेहमी कधीतरी, म्हणजे नेहमीच नाही म्हणणार मी, कधीतरी स्वतःकडे कधी दुर्लक्ष होतं किंवा काही कारणांमुळे आपल्या स्वतःकडे दुर्लक्ष होतं. तर त्याचे परिणाम कसे स्वतःवरती होतात तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. चला मग व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. मैत्रिणींनो, कधी नोटीस केलं आहे का की आपल्या स्वतःला जेव्हा बरं वाटत नसतं तेव्हा आपल्याला घरातली कामं अजिबातही करू वाटत नाहीत, पण जेव्हा घरातली जबाबदारी आपल्या स्वतःवरती असते तेव्हा आपल्याला काय जास्त महत्त्वाचं वाटतं, म्हणजे सगळ्या गोष्टी इतर बाजूला दिसतात, तेव्हा आपल्याला सगळ्यात महत्त्वाची आपली हेल्थ असते की नाही. आपल्याला असं कधी वाटून जातं की नाही की जेव्हा आपली हेल्थच ठीक नसेल तेव्हा आपण काहीच करू शकत नाही, जगातली कोणतीच गोष्ट ॲचिव्ह करू शकत नाही. आणि मला असं वाटतं जेव्हा आपण या सिच्युएशनमधून जात असतो तेव्हा आपल्याला जास्त म्हणजे जास्त प्रमाणात या गोष्टी अगदी चांगल्या प्रमाणात रिअलाईज होतात. जेव्हा आपण चांगले ठीकठाक असतो तेव्हा आपण खूप साऱ्या गोष्टी करत असतो, पण जेव्हा आपल्याला बरं नसतं, आपण आजारी असतो आणि घरातली जबाबदारी आपल्यावरती असते, मुलांचं करायचं असतं, नवऱ्याचं करायचं असतं, पण मग त्यावेळेस कुठेतरी गिल्ट फील होतं की म्हणजे आजारी पडणं ही आपली काही चूक नाही आहे, पण जेव्हा पडतो तेव्हा असं काहीसं घरातलं सगळं रुटीन विचलित होऊन जातं आणि हे कधीतरी होतं. म्हणून मला तुम्हाला सांगायचं आहे, आपलं हेल्थ व्यवस्थित असणं खूप जास्त इम्पॉर्टंट. या गोष्टी आपल्याला जेव्हा आपण आजारी पडतो ना तेव्हा खूप चांगल्या प्रमाणात कळतात आणि त्यावेळेस वाटतं कोणीतरी जवळ असावं, कोणीतरी आपल्या हातात आयतं ताट आणून द्यावं, पण ते सगळं पॉसिबल होत नसतं, कारण की आपल्या एकट्यावरती ही सगळी जबाबदारी असते. म्हणूनच मला सांगायचं आहे, जेव्हा आपण इतर वेळी छान प्रकारे सगळ्या गोष्टी छान प्रकारे हँडल करत असतो आणि यावेळेस आपल्या स्वतःला एक गिल्ट फील होतो की बाबा मी म्हणजे आपल्या लेकरासाठी मला टिफिन करायचा आहे किंवा मी तो करू शकत नाही किंवा काही असो घरातली कामं, पण हा गिल्ट हा काही वेगळाच असतो. पण जेव्हा आपल्याला आपलं शरीरच साथ देत नाही तेव्हा आपण काहीही करू शकत नाही आणि त्याच्यापुढे कोणाचं चालतही नाही. म्हणूनच मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते, गृहिणींनो, स्वतःसाठी जगा, स्वतःला वेळ द्या आणि स्वतःची हेल्थ खूप चांगली असणे हे किती इम्पॉर्टंट आहे. आता एवढ्या दिवसांमध्ये मी खूप छान प्रकारे नोटीस केलं आहे की त्यावेळेस आपल्याला ना कोणी दिसत नाही किंवा कशाचाच विचार येत नाही, आपली हेल्थ आपल्याला पुढे दिसत असते आणि आपण स्वतः बरं होणं हेच आपल्यासाठी सगळ्यात मोठी प्रायोरिटी असते. चला मग छान प्रकारे स्वयंपाक करून घेतला आणि आज इथे मी नवीन काहीतरी करते आहे आणि तेच तुमच्यासोबत शेअर करते आहे. आता मी ही रेसिपी पहिल्यांदा बनवते आहे. घरांमध्ये कच्ची केळी आणली होती, पण तुम्हाला सांगू का मैत्रिणींनो, तुम्हाला माहीतही असेल, मला माहिती म्हणजे मी हा बनवण्याच्या आधी सरिताताईंचा रेसिपीचा व्हिडिओ बघितला होता आणि त्याच्यात सरिताताईंनी सांगितलं होतं की जेव्हा आपल्याला केळीचे वेफर्स बनवायचे असतात ना तेव्हा ती केळी वेगळ्या प्रकारची असते, म्हणजे तिची जात जी असते ती वेगळी असते. आपण जी डेली खाण्यामध्ये वापरतो ती केळी वेफरसाठी नसते, पण ही जी केळी मी बनवते ना ती खाण्याची केळी आहे आणि तेच मग कच्ची होती, मग तिला पिकवायचं होतं, तर मग मी म्हटलं ट्राय तर करूयात आपण. मी तो व्हिडिओ बघितला तरीही म्हटलं बघूयात आपण, पण तुम्ही बघू शकता ही केळी खूपच छोटी आहेत. याचे वेपर्सही किती बारीक पडत आहेत आणि टाकले तेलात की म्हणजे लगेच जळायलाही लागत आहेत. पण तुम्हाला सांगू, टेस्ट छान झाली, पण असं गुळमट म्हणजे थोडेसे गोड वगैरे लागत होते, पण छान झाले. पण ही रेसिपी तुम्हाला मे बी माहीत असेल नसेल, मला माहिती नंतर झालं, कारण की
जेव्हा सरिताताईंचा व्हिडिओ बघितला त्यांनी असं सांगितलं होतं की जेव्हा आपण बाजारात जातो तेव्हा राजवाडी का काहीतरी त्यांनी नाव घेतलं त्या जातीचं, तीच केळी आणायची आणि ती वेपर्ससाठीच असतात आणि खूप छान बनतात. मी आता नेक्स्ट टाईम असा ट्राय नक्की करेल जेव्हा वेफरची केळी असते ना त्याचे बनवण्याचा. खूप साधी आणि सोपी रेसिपी ही. आणि हे मी हळदीचं आणि मिठाचं पाणी त्यांनी सांगितलं होतं की याच्यामध्येच टाकायचं आहे, पण मला कळलं की आता ही खूप छोटी छोटी केळी आहेत आणि वेफर्स काय ह्याचे छोटेच व्हायला लागले आहेत आणि गोड लागत आहेत. एकदा खाऊन बघितलं मी टेस्ट करून, पण म्हणून मी त्याच्यामध्ये हे हळदीचं आणि मिठाचं पाणी टाकलं नाही आहे. जेव्हा आपल्याला उपवासासाठी बनवायचे असतात ना तेव्हा फक्त मिठाचं पाणी टाकायचं आणि हळदीचं अजिबात टाकायचं नाही, कारण की ते उपवासाला चालत नाही. म्हणूनच मग मी ते अवॉइड केलं आणि त्यानंतर म्हटलं नंतर वरून आपण मीठ टाकूयात. पण मी म्हणजे जे ह्या काय म्हणता येईल हे बनाना जे असतात ना वेफर्सचे प्रॉपर मी ते कर्नाटक केरळामध्ये भेटतात ना ते खाल्लेले आहेत. कारण माझ्यासोबत जे कलिग होते ना ते दर वेकेशनला गेले की ते त्यांचे फेमस ते वेफर्स घेऊन यायचे आणि ते खायला खूप छान लागतात. त्याच्यामध्ये अजिबात गोड लागत नाहीत. मग असं बरोबर आहे की ती वेगळीच केळी असते आणि आपण जी बनवतो ही खाण्याची ती खाण्याची नाही आहे. सो ते खूप छान वेपर्स लागतात आणि तेव्हा म्हणजे ते माझे कलिग्स आणायचे तेव्हा आम्ही खूप खायचो आणि ते खूप छान लागतात. आणि हे जे म्हणजे चव वेगळी लागते, कारण की ह्याच्यामध्ये गोडवा जास्त आहे. आपली जी डेली खाण्याची जी केळी असते ना ती खूप जास्त गोड असते आणि मे बी ती कमी गोड असेल, एकदमच गोड असेल, कारण ते वेपर्स खायला गोड लागत नाहीत आणि ह्याचे वेपर्स असे गोड लागत होते मध्ये. पण ठीक आहे, फर्स्ट ट्राय केला मी आणि नेक्स्ट टाईम मी नक्की ट्राय करेन की ती केळी आणून बनवण्याचं, कारण की खूप साधी आणि सोपी रेसिपी. आणि सरिताताईंनी असं सांगितलं होतं याच्यामध्ये की गरम तेलामध्ये असेच टाकायच्यात. तुम्ही बघू शकता इथे खूप छोटी छोटी केळी असल्यामुळे ना त्याच्या त्या वेपरच्या ह्याच्यामध्ये मध्ये पण त्याच्यात जे खिसणी होती ना त्याच्यामध्ये पण गुंतत होते. पण मी तसंच करून घेतले आणि ट्राय करायला काय जाते, जेव्हा आपल्याला कोणती गोष्ट करायची असती तर पहिला प्रयत्न जरी फेल गेला, आता मला माहिती होतं की ह्या केळीचे नाही बनवायचे, तरी पण मी म्हटलं ट्राय करूयात, बघूयात कसे होत आहेत ते, आणि घेतलं मनावरती आणि केलं. असे नवनवीन प्रयोग करायला काय जाते, आपणही त्याच्यातून शिकून जातो. आणि मला असं वाटतं शिकायला काय जाते, तर ट्राय केल्याने आपल्याला अजून जास्त आयडियाज येतात. तर मैत्रिणींनो, आपल्या लाईफचं पण तसंच आहे की नाही, खूप सारे चॅलेंजेस असतात, खूप साऱ्या गोष्टी असतात ज्या आपल्याला स्वीकाराव्या लागतात आणि त्याच्यामध्येही पुढे जावं लागतं. नक्की ठीक आहे, आपल्याला प्रयत्न करून कधी कधी यशही मिळत नाही, पण त्यासाठी प्रयत्न तर केलेच पाहिजेत की नाही. खरं आहे की नाही मला नक्की सांगा. आणि तुम्ही जर बनवत असाल तर मलाही कॉमेंट करून सांगा की खरंच याची म्हणजे जी केळी असती बनवण्याची वेफर्स ती खरंच वेगळी असते ना. तुम्ही बनवली असाल तर मला नक्की कॉमेंटमध्ये सांगा आणि मलाही ऐकायला आवडेल की तुम्ही बनवले की नाही. चला तर मग, जे नवनवीन चॅलेंजेस असतात ते तर आपल्याला स्वीकारावे लागतात. मी जसं म्हटलं तुम्हाला, तर मग जरा अशाच प्रकारे छान, म्हणजे मला असं काही वाटलं नाही, पण छान प्रकारे आम्ही ते संपवले पण, कारण की मी एकटीनेच संपवले. कारण की मायराने तर अजिबात तोंडात घातले नाही, म्हणजे खाल्लं की आई थोडंसं गोड लागते आणि नाही खाल्लं तिने. आणि बघू शकता इथे छान झालते. आणि तेच मी म्हटलं ना, जे छोटे छोटे पातळ झालते ते लवकर जळत होते पण छान लागत होते चवीला. मी त्यामध्ये थोडंसं वरून आपली लाल तिखट असतं ना ते थोडंसं असं टाकलं होतं, म्हणून छान लागत होते टेस्टलाही. चला मग, थोडे गोड लागत असले तरी पण प्रयत्न करायला काय हरकते, मला असं हरकत आहे. चला मग, मला असं वाटतंय. चला मग गृहिणींनो किंवा मैत्रिणींनो, चला मग आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मला तुमच्यासोबत हे शेअर करायचं होतं, जे मी माझ्या आत्ताच्या लाईफमध्ये मी जे म्हणजे सध्या जी मी आजारी होते तेच माझ्या बाबतीत मला जे काही वाटलं, मला असं वाटलं की तुमच्यासोबत तेही शेअर करत जावं. कारण की ज्या काही गोष्टी असतात त्या तुमच्यासोबत मी शेअर करत असते आणि मला असं वाटतं की या गोष्टीही आपण एकमेकांचं सुखदुःख वाटून घेतल्यासारखं वाटतं. आणि तो मला नक्की कॉमेंटमध्ये सांगा की हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला ना. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त कॉमेंट करा. आणि हो, मला असं वाटतं की तुम्ही चॅनलला नक्की जाऊन सबस्क्राईब करा. ज्यांनी केलं असेल त्यांना खूप खूप थँक्यू, आणि ज्यांनी केलं नसेल लवकर जाऊन सबस्क्राईब करा. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, तुमची काळजी घ्या.